पहा, कवितेत कशाचे महत्व सांगितले आहे? सणाचे, ऋतूचे, वृक्षांचे, महिन्याचे, ऋतूंचे सांगितलेले आहे. आंब्याला मोहर कोकळेत असो वसंत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं? गुलमोहर म्हणजे प्रचंड उष्णता असते. नंतर वळीव म्हणजे वर्षा ऋतू आहे. नंतर गौरी गणपतीचा आहे म्हणजे शरद ऋतू आहे. वाऱ्याला धान्य डोलता म्हणजे हेमंत ऋतू आहे. आणि शिशिरमध्ये थंडी आहे. म्हणजे सगळ्या ऋतूंची माहिती दिलेली आहे. ऋतूंचं महत्व. कवितेत पहिल्या 2 ओळीत कोणत्या महिन्याचे वर्णन असावे? वसंत म्हणल्यानंतर चैत्र महिन्याचा आहे. पुढे कवितेत कोणत्या गोष्टीचा उल्लेख एकापेक्षा जास्त वेळा आला आहे? सणांचे नाव आणि रंगांचे नाव हे त्या ठिकाणी 2 वेळा आलेला आहे. निरनिराळ्या प्रकारचे वाद्य वाजवण्यास तो वाकबगार आहे. वाकबगार म्हणजे तरबे. नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी नैसर्गिकच्या विरुद्ध कृत्रिम. पुढे पुढीलपैकी शुद्ध शब्द दैदिप्यमान. नैऋत्यमध्ये रुवरती रफार असतो. पारंपरिक नाही पारंपरिक असतं. पारितोषिक ला रस्व वेलांटी असते. रफार असतो. बघ तू पुस्तक काढून. नैऋत्य रुवर रफार असतो. नवर 2 मात्रे, रवर रफार आणि तला य नैऋत्य. अशा पद्धतीने असतो शुद्ध शब्द. हा चला पुढे. अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ. चुकीच्या जोड्या. पांढरा परीस माता म्हणजे कोणती चुकीची जोडी आहे? पांढरा परीस म्हणजे म्हातारा मनुष्य चुकीचे. पांढरा परीस म्हणजे काय? दुर्मिळ वस्तू. आणि चौथा अचूक लागू पडणारा उपाय रामबाण. हे बरोबर आहे. हे असा पाहिजे होता. वाक्यप्रचार त्याचा अर्थ अयोग्य जोडी. खाईत पडणे म्हणजे विचारात पडणे नाही. खाईत पडणे म्हणजे संकटात सापडणे. पुढे म्हण तयार करा. म्हण. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. आणि त्या म्हटलं 5वं अक्षर पुढं. खालीपैकी चुकीची जोडी. कंठस्थ वर्ण चुकीची जोडी कोणती आहे? ओष्ठ्य. श ओष्ठ्य नाही. श श वरती लागते जीभ म्हणजे काय होईल? हा तालव्य. तो पक्षी सुंदर आवाज करतो. या वाक्यात कोणत्या प्रकारची विशेषण आली आहे? तर सुंदर आणि म्हणजे गुण विशेषण आणि तो म्हणजे सार्वनामिक विशेषण. तो म्हणजे सार्वनामिक विशेषण आणि सुंदर म्हणजे गुण विशेषण. विद्वान या शब्दाचा विरुद्ध लिंगी विदुषी. पर्याय क्रमांक 2. पुढे सुसंगत वाक्याचा परिचय. संस्थेला नुकतीच टिंबटिंब वर्ष पूर्ण होणार. ते सगळंच येऊ शकेल. त्यानिमित्त संस्थेत टिंबटिंब महोत्सव साजरा करण्याचा जे असेल त्याच्यानुसार उत्तर येऊ शकेल. 10 वर्षापूर्वी टिंबटिंब महोत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेच्या लोकांनी या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचे ठरवले. आता इथं त्याच्यावर 10 वर्षापूर्वी. आता कोणता महोत्सव झाला असेल? म्हणजे आता 10 वर्षाचा फरक असणारा कोणता महोत्सव आहे? हिरक. 50व्या वर्षी सुवर्ण, 60व्या वर्षी हिरक. म्हणजे इथं आत्ता कोणता महोत्सव साजरा करतो आहोत? हिरक महोत्सव. म्हणजे संस्थेला नुकतीच किती वर्ष पूर्ण होणार आहे? 60 वर्ष. त्यानिमित्त संस्थेत हिरक महोत्सव साजरा करण्याचे ठरवले. 10 वर्षापूर्वी सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. रस्त्यावर वर या अव्ययाचा प्रकार शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून नामाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. पुढे राजाजवळ असलेले अनेक घोडे ना आजाराची लागण झाली होती. इथं विभक्ती प्रत्येकडून सामान्य रूप तयार करा. घोड्या. इथं घोड्यांना, घोड्याला, घोड्याचे, घोड्याने. मग प्रत्येक आडीला कसे घोड्या होईल? बरोबर आहे. अनेक म्हणलं आहे. मी एक असतं तर घोडा घोड्या तर असतं. अनेक वचने आहे त्यामुळं काय पाहिजे? घोड्या. म्हणजे 17 चं 4 त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे.
तर एक वचनी 2 नंबरचा पर्याय पण दिलेला आहे घोड्या. पण एक वचनी असतं तर घोड्या झालं असतं, पण अनेक वचनी त्यामुळे घोड्यांना, घोड्यांचे, घोड्यांनी, त्यामुळं घोड्या डावला अनुस्वारी. खालीपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. अकर्मक म्हणजे कर्म नसणारं, कर्तरी प्रयोग म्हणजे कोणताही भाग. आता पहिला पर्याय चौथा पर्यंत पहिल्या कट होईल. चिमणीने पिल्लांना दाना पाणी दिले. देणारी चिमणी, चिमणीला प्रत्यय म्हणजे तो कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही, आपल्याला कर्तरी पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि 3. आता इथं ती घरी जाते, तो घरी, कर्ता बदलला की कर्म क्रियापद बदलतं म्हणजे कर्तरी. तिसरा आकाश गडगडते. आता अनेक वचन केलं तर आकाश गडगडतात. अनेक वचन एक वचनामध्ये एक आकाश गडगडते आपण म्हणतो, माहिती आपल्याला एकच आकाश आहे, पण तिथं अनेक वचनी घेतलं तर लगेच होत आहे ना, बदलता येईल. हा म्हणजे इथं कर्ता बदलून पण पाहायचाच आहे ना. ते एक आकाश म्हणजे नपुंसकलिंगी होते. पुल्लिंगी घेतली तर तो एक ढग, ढग गडगडतो, ढग गडगडतात. म्हणजे अनेक वचन केलं म्हणजे या ठिकाणी कर्ता बदलला तरी आपल्याला क्रियापद बदलत नसेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. कर्त्यानुसार बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे इथं कर्त्यानुसार बदलतं, त्यामुळे 2 आणि 3. आता तो पोटभर जेवला म्हणून त्याला समाधान वाटले. या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. त्या मॅडम त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या वाक्यातील अधोरेखित शब्दामध्ये कोणते विरामचिन्ह आले? मॅडम ज्यांना मध्ये काय अपसारण चिन्ह. वनभोजन या सामाजिक शब्दासारखा विग्रह असणारा शब्द पान कोंबडा. म्हणजे वनभोजनचा विग्रह काय होईल? वनातील भोजन. तसं पान कोंबडा पाण्यातील कोंबडा. राजवाड्याचा राजातला वाडा नाही होत, राजाचा वाडा होतोय. गायरान गायीचे रान होईल. तोंडपाठ तोंडाने पाठ. म्हणजे इथं विग्रह व्यवस्थित करता येईल. आबाळागत माया तुझी आमावरी राहून दे. हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? उपमा. कशावरनं काढलं? वरी, आंबावरी. गत गत गत. मग उपमाला कोणकोणते असतात? सम, परी, गत. पुढं साहित्यिक व त्याचे टोपण यांची अयोग्य जोडी. अयोग्य जोडी कोणती आहे? माधवानुज म्हणजे माधव त्र्यंबक पटवर्धन नाही. माधवानुज म्हणजे काय नाही माहिती बघा आम्हाला. आरती प्रभू म्हणजे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. अनिल म्हणजे आत्मारामरावजी देशपांडे. गिरीश म्हणजे शंकर केशव कानेटकर. पुढे संधीच्या प्रकारानुसार खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? षण्मास, अब्ज, वाग्विहार, षड्रिपू. षण्मास या ठिकाणी हे विसंगत पर्याय. अब्ज, वाग्विहार, षड्रिपू हे कुठले आहेत? तत्पुरुष. कोणत्या समासाचे? संधी. हो की संधीचा विग्रह करून पहा ना ते. बर. स्वगत या शब्दाबद्दल योग्य शब्द समूह कोणता? कारण उरकलं पाहिजे. स्वतःशी केलेले भाषण त्याला स्वगत म्हणतात. चला गणिताला. एक वारंवारता वितरण सारणीमध्ये सिग्मा F1 x1 बरोबर 1110, n बरोबर 37, तर मध्य सिग्मा x बार बरोबर किती? कसं काढलं? त्याचे सिग्मा F1 x1 डिवायडेड बाय n बरोबर मध्ये येतो. त्यामुळे काय झालं लागेल? 1110 भागिले 37. इथं सूत्र आहे x बार म्हणजे मध्य बरोबर सिग्मा F1 x1 डिवायडेड बाय n. इथे दिलेले 1110 भागिले 37. 37 3 1 11 वरचे 0 0 म्हणजे मध्य किती? x बार बरोबर 3. पुढे p आपण p मायनस a वाजा p आपण p मायनस a वजा a आपण p प्लस a
वजा वजा 2pa p स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बरोबर किती? आता या ठिकाणी जर आपण हे वजा वजा अधिक होईल म्हणजे इथे p आपण p मायनस a अधिक 2pa अपॉन p स्क्वेअर मायनस a स्क्वेअर वजा a अपॉन p प्लस a कसं जोडवलं पाहिजे त्याचा पहा या ठिकाणी हे सूत्र आहे a प्लस बी a मायनस बी चा वर्ग याचा a स्क्वेअर सर असं नाहीये नाही नाही p मायनस a समान करायचं सर a प्लस नाही b मला वाटलं हे करता येते का म्हणून म्हणलं हा a प्लस b ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ओके आता हे आपल्याला सोडवावं लागेल आणि मग ते जावं लागेल ओके चला ठीक आहे आपण हे वजाबाकी करूया अगोदर आता इथे ही वजाबाकी करायची असेल तर छेद सारखा करावा लागेल जी याला p मायनस a आणि याला गुणिले p प्लस a जी याला p प्लस a ने गुणावं लागेल p प्लस a ने छेदाने अंशाला याची केला इथे गुणाकार याने गुणलं तर काय होईल p स्क्वेअर प्लस pa ap म्हणा किंवा pa म्हणा आता इथं pa म्हणलं तर पुढे ph म्हणा आता इथं p मायनस a ने गुणावं लागेल छेदा वजा चिन्हामध्ये p ने a ला गुणलं वजा p येईल आणि सॉरी a ने p ला गुणलं वजा अधिक वजा होईल आणि वजा a ने वजा a ला गुणलं अधिक a स्क्वेअर ते अधिक p ला हे मायनस p जाईल म्हणजे इथे काय राहणार आहे p स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवायडेड बाय p मायनस a पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात p प्लस a आता हा गुणाकार केला तर काय होतो हा कशाचा वर्ग आहे तर p स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे इथे याचं उत्तर येणार आहे p स्क्वेअर प्लस a स्क्वेअर डिवायडेड बाय p स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि मग इथे हे वजा वजा अधिक करून घेतले आपण तर हे 2pa डिवायडेड बाय होणार आहे p स्क्वेअर वजा a स्क्वेअर इथं छेद सारखा आहे म्हणजे छेदाची बेरीज होणार नाही एकदाच आपण मांडणार आहे p स्क्वेअर वजा a स्क्वेअर आणि ते p स्क्वेअर आता इथे हे अगोदर लिहूया अधिक 2pa आणि अधिक a स्क्वेअर आता हा एक वर्ग राशी आहे कशाचा वर्ग आहे हा p प्लस a कंसाचा वर्ग आहे p प्लस a कंसाचा वर्ग मी दोन वेळा मांडतो आणि मग छेदामध्ये काय आहे मी हे वेगळ्या वेगळ्या मांडण्याची या पद्धतीने मांडतो p मायनस a आणि p प्लस a हे असं मांडण्याऐवजी या पद्धतीने मग इथं p प्लस a ला p प्लस a कॅन्सल होईल उत्तर काय येणार आहे p प्लस a डिवायडेड बाय p मायनस a पर्याय क्रमांक 4 चला पुढे मीनाचे उत्पन्न मोनिकाच्या उत्पन्नापेक्षा 10% ने जास्त आहे मोनिकाचे उत्पन्न मीनाच्या उत्पन्नापेक्षा शेकडा किती कमी आता मीनाचे उत्पन्न मोनिकाच्या उत्पन्नापेक्षा 10% ने जास्त आहे मोनिकाचे उत्पन्न 100 मानलं तर मीनाचे उत्पन्न किती येणार आहे 110 आहे मीनाचे उत्पन्न मोनिकाच्या उत्पन्नापेक्षा 10% जास्त आता काय विचारलं आपल्याला मोनिकाचे उत्पन्न मीनाच्या उत्पन्नापेक्षा कितीने कमी आहे आता पहा हे 10% जास्त म्हणजे 100 ला 10 आता हे 110 हे कितीने कमी आहे 10 ने कमी म्हणजे याची मांडणी काय होणार आहे पहा 110 वजा 100 केली तर 10 ने कमी आहे म्हणजे याची मांडणी 110 ला 10 कमी तर 100 ला x मांडणी x बरोबर 100 गुणिले 10 भागिले 110 केलं तर इथे एका शून्याने एक शून्य काढले 100/11 म्हणजे उत्तर येणार आहे 9 पर्याय क्रमांक 100/11 आहे पर्याय क्रमांक 3 एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोणाची मापे 3 7 3 7 आहे तर तो पुढील वेळी कोणत्या प्रकारचा चौकोन
आता इथं समोरासमोरील कोण एकरूप आहे, म्हणजे समोरासमोरील कोण आहे, आता दोन पर्याय नोंदवा आहे पतंगाकृतीमध्ये. समोरासमोरील कोण एकरूप असतात का, फक्त त्या ठिकाणी दोनच असतात एकरूप, बरोबर. मी पहिला पतंग आता चालणार नाही. दुसरा समद्विभुज समलंब चौक, यामध्ये चालेल का पहा, चालेल का नाही. तिसरा समांतर भुज चौकोन, समांतर भुज चौकोन याचे समोरासमोरील कोण एकरूप असतात. मी तिसरा पर्याय. चौथा काय आहे पहा, समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे समभुज चौकोनाचे आता हा मांडला मी असा, याला चौरस म्हणतात. आपल्याला समभुज चौकोन म्हणलेला आहे, म्हणजे तो कसा पाहिजे, या पद्धतीने. याचे देखील समोरासमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे क्रमांक कोणता येईल, 3 आणि 4 समांतर भुज चौकोन आणि समभुज चौकोन. समद्विभुज समलंब चौकोन येणार नाही. समलंब चौकोन तुम्हाला माहिती आहे, समलंब. आता पहा, आता समद्विभुज समलंब चौकोन मी त्या व्हिडिओमध्ये ह्याची माहिती दिली. हे कुठल्याही पेपरमध्ये कुठल्या पुस्तकात समद्विभुज समलंब चौकोनची माहिती नाही. समद्वि म्हणजे दोन बाजू, म्हणजे आता या ठिकाणी पहा, हा समलंब चौकोन झाला. आता या ठिकाणी समद्विभुज समलंब चौकोन त्याच्या दोन बाजू एकरूप असतात, म्हणजे या ठिकाणी ही बाजू एकरूप आहे. हा झाला समद्विभुज समलंब चौकोन, त्यांच्यातलं लंबांतर पण सारखं आहे. याची 4 एकरूप बघा बरं येत आहेत का, समोरासमोर कोण एकरूप नाही. इथं काय होतात, लगतचे कोण पूरक कोण असतात एकरूप. लगतचे कोण एकरूप दिसत आहेत का, काय लगेच बोलून मोकळे, हो की नाही. चला पुढे. म्हणून तुम्हाला स्पेशल तो धडा घेतला होता, प्रत्येक आकाराचे प्रत्येक चौकोनाचे प्रॉपर्टी, प्रत्येक चौकोनाच्या प्रॉपर्टी त्यामध्ये घेतल्या. चला पुढे. सोबतचा 12 सेंटीमीटर बाजू असणारा PQRS मध्ये ABCD प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहे. चौकोन PQRS व चौकोन ABCD याच्या परिमितीमधील फरक. आता 12 सेंटीमीटर बाजूचा आहे, 12 आहे आणि इथं मध्यबिंदू जोडलेले आहे. हे 12 आहे, म्हणजे इथे किती येणार, 6 6, म्हणजे इथे पूर्ण 12 आहे. याची परिमिती किती येणार आहे, बाहेरच्या चौरसाची 48. आता आतला इथे याची किती येईल बाजू, 6√2 येईल. 6√2 गुणिले 4 केलं 24√2 ही याची परिमिती येणार आहे. याच्यामधला फरक काढायचा आहे आपल्याला. 48 वजा 24√2 करायचं. 48 मध्ये 24 केले, 24√2 नाही, याच्यामध्ये कॉमन काढावं लागेल. इथं अशी वजाबाकी करायची नाही. 48 मध्ये 24 इथे याचा ते गुणिले आहे, 24√2 याच्या चिन्हाने याचा अर्थ गुणिले. मी इथं कॉमन 2 काय काढावं लागेल, याचं कॉमन 24 निघेल. मी 2 वजा √2 हे 24 गुणे 48 वजा 24√2. तर पर्याय क्रमांक कोणता येईल पहा, 4. चौथा. शेजारी तक्त्याचा अभ्यास करा आणि अचूक विधान लिहा. तक्त्यात एकूण 3 संख्या 4 व 6 या 2 संख्यांनी विभाज्य आहे. इथे 1 2 मध्ये आहे. 4 व 6 ने विभाज्य, याचा अर्थ 4 ने 6 ने विभाज्य असणारी संख्या कोणती, 4 तर 6 चा लसावी 12, 12च्या पटीचा 12 24 36 48. मग इथं कोणते आहे, 12 24 आहे का, आहे. म्हणजे 3 संख्या म्हणले त्यांनी. 3 संख्या आहेत का, नाही. तक्त्यात 19 संयुक्त संख्या आहे. 30 पर्यंतच्या मूळ संख्या, 30 पर्यंतच्या मूळ संख्या काय, मोबाईल नंबर मूळ संख्येचा 4422 1 ते 10 11 ते 20 21 ते 30 म्हणजे किती आल्या मूळ संख्या 10 आणि 1 ही नैसर्गिक संख्या. म्हणजे 11 वजा केला 30 मध्ये 11 गेल्या 19 संयुक्त संख्या आहे का, बरोबर. बरोबर. तिसरं तक्त्यातील 8 संख्या 4 ने विभाज्य संख्या आहे. 4 च्या पाड्यातल्या 4 7 28 4 1 4 4 बसून 7 4 7 28 30 पर्यंत आहे. 32 असते तर 4 8 32 असतात.
चालेल का? नाही. चौथं, तक्त्यात एकूण 4 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. कोणकोणत्या सांगा 4 जोडमूळ संख्येच्या जोड्या? 3, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 एवढ्या 4 मूळ संख्या जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 2 आणि 4. 2 संख्यांचा मासावी 1 येतो तर त्याबाबत सत्य विधान कोणते? आता मासावी 1 कोणाचा येतो? जोडमूळ संख्याचा येतो, म्हणजे अनेक सहमूळ संख्याचा येतो. त्या 2 संख्या विषम संख्या असतील असं आहे का? 100% नाही ना. 3 आणि 9 घेतली याचा येणार आहे का मासावी 1? नाही. त्या 2 संख्या समसंख्या असतील तर त्याचा मासावी किमान 2 येणार आहे की 2 पेक्षा मोठाच येणार आहे किंवा 2 तरी किमान आहे. त्या 2 सहमूळ संख्या आहेत, बरोबर आहे. त्या 2 संख्या जोडमूळ संख्या आहेत, बरोबर आहे. त्यामुळे पर्याय 3 आणि 4. रेवाडे गावाला जाताना 1/3 प्रवास आगगाडीने, 1/8 प्रवास मोटारीने, निम्मा प्रवास बसने व शेवटचे 4 किलोमीटर प्रवास पायी केला तर तिने एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा पायी प्रवास केला? आता बघा 1/3 आगगाडीने अधिक मोटारीने 1/8 म्हणजे या दोघांनी निम्मा प्रवास बसने. कशाचा निम्मा प्रवास बसने म्हणता येईल? पण आपण आगगाडी देईल मोटारीने किती गेला? त्याचा छेद सारखा केला तर 24 होईल, म्हणजे 8 पट ते 3 पट म्हणजे 11/24. ओके. आता ओके निम्मा ती म्हणून थांबा ना म्हटलं की आपण बघू. मग इथं आपण 11/24 इथं आल्यानंतर इथं घेऊच नाही आपण निम्मा. मग 24 भागापैकी 11 भाग त्याने बसने आणि आगगाडीने केला. राहिला किती? यातला निम्मा. 24 भागातला निम्मा किती होईल? 12. म्हणजे एवढा कसा केलाय? 12/24 कसा केलाय? बसने केला. म्हणजे एकूण झाला किती प्रवास? 23/24. राहिले किती भाग राहिला प्रवास? एक भाग बरोबर 4 किलोमीटर. म्हणजे एकूण भाग किती आहे? 24 भाग बरोबर 96. म्हणजे एकूण प्रवास 96 किलोमीटरचा. आपल्याला काय विचारलंय? एकूण प्रवासाचा कितवा हिस्सा पायी केला? कितवा हिस्सा? 4/96. 96ला 4 भाग म्हणजे किती होईल? 1/24. उत्तर म्हणजे 24वा पर्याय क्रमांक 3. की 24 भागापैकी 1 भाग म्हणजे 24वा हिस्सा. खाली गटातील किती संख्या या वर्गसंख्या व घनसंख्या पण आहे? व आता वर्गसंख्या पाहिजे, घनसंख्या पाहिजे. चला 900. चला कोणते वर्गसंख्या व घनसंख्या सांगा तेवढे? 64. वर्ग आहे, घन आहे. पुढे 4096. 729. 1. आता वजा 1 चालेल का? कारण वजा 1 घन येईल पण वर्ग येणार. वर्ग संख्या कधी वजा नसते, त्यामुळे वजा मधल्या सगळ्या संख्या कट होतील कारण वर्ग घन मिळले केवळ 1 येईल. वजा मधल्या सगळ्या संख्या कट होतील. त्यामुळे किती आल्या संख्या? 4. चला 135/46 कोणत्या प्रकारची संख्या आहे? परिमेय आणि वास्तव. का हो परिमेय येईल? नाही. चला सोपा 4 मध्ये कोणती बिंदू एक प्रतिलीय नाही? आता एक प्रतल पहा. याला किती प्रतल आहेत ते मला सांगा? 1 2 3 4 5 प्रतल उभी दाखवले. वरचं 2 वरचं 1 आणि खालचे हे किती झाले प्रतल? 7 प्रतल आहे. मग एक प्रतिलीय नाही कोणता येईल पर्याय? 2 नंबरचा HJBC. HJB तर इकडे आला मग तिथे HJIG वगैरे असतं तर ते एका प्रतलीय झालं असतं. HJBC असते काय A किंवा E असतं तरी एका प्रतलामध्ये आलं असतं. कपिलने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 भरून तो कर्जमुक्त झाला तर बँकेचा सरळ व्याजाचा दर शेकडा दर. आता इथं व्याजाचं सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. हे 10,200 रास आहे त्यात 6000 वजा केले तर 4200 रुपये व्याज होईल. मग सरळ व्याज डायरेक्ट सूत्रामध्ये वापरतोय. सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. आता 3 वर्ष 6 महिने
3.5. ओके गुड. हे महत्वाचं कळलं पाहिजे. नसेल तर 3 वर्षाचे महिने करा, 1236 सण 6 42 भागिले 12 करा, नाही तर खाली 42 मांडा वर 12 मांडा. हे कसंही तुम्हाला लक्षात येईल. दर काढायचंय. चला 1 2 3 0 घालवा. 2 इथली घेतली, इकडे 1 घालवला, तर 5 घालवला, 5 7 1 दशमचिन्ह काढून टाकू आपण. चला 1 घर पुढे घेतलं, वरती 1 0 दिला, 7 ने गेला, 7 5 35, 5 ने घालवलं, 5 ने 5 चला 7 5 35, 7 चुकून 42, या ठिकाणी 6 ला 6 गेले, 5 ने इतर 100 ला घालवला, 5 दुने 10 वरचे 0, किती कर 20%. पुढे 5 सोबतच्या आकृतीने एसी आणि बीडी हे वर्तुळाचे व्यास आहेत. पहा वर्तुळाच्या मध्ये हे व्यास दाखवलेले आहे. ही बाजू 1 रुपया, ही पण 1 रुपया असणार आहे, कारण या त्रिज्या होत आहेत सगळ्या व्यास आहेत म्हणल्यानंतर. एओबी 100 अंशाचा आहे. हा 100 अंशाचा दिलेला एओबी आणि विचारलेलं काय आपल्याला, कंस बीएक्सी हा विचारलेला आहे कंस. हा 100चा असणार आहे. हा कितीचा येईल रे? 80चा. मग कंस कितीचा असणार आहे? कुठे बरं तिकडला बी तेवढाच येणार आहे. विरुद्ध कोण आहे ते? आता हे 100 लिहिलं मी, हा 100 का लिहिला? विरुद्ध कोण आहेत ना. मग इकडे बीएक्सी कोणता मागते? बीएक्सी रावण. बरं पर्यायमध्ये आहे का पर्यायमध्ये? का हो मान्य केलं का आम्ही तुमचं की हा बीएक्सी तुम्ही घेतला आहे का पर्यायामध्ये? नाही ना. मग हा बीएक्सी आहे ना. मग हा किती जाईल? 60चा केंद्रीय कोण आहे? किती जाईल? 60चा 80चा येईल का 160चा? 80चाच होणार. 160चा होईल. 80चा पर्यायामध्ये 160 दिलं नाही. दिला असतं मग चुकलं असतं तर मी मान्य केलं असतं. चला पुढे. सोबतच्या आकृतीमध्ये पाया 2 पॅरलल लाईन आहे. पॅरलल लाईनला 3 पॅरलल लाईन आहे आणि ही एक छेदिक आहे. आता ही एक छेदिक आहे. आता या ठिकाणी दिलेली माप बघा ACE. आता या वाढवून मुद्दाम वाढवली म्हणजे तुमचा गोंधळ होत नाही. BDF या ठिकाणी AC 5 दिलेलं आहे, AE 11 दिलेलं आहे. म्हणजे संपूर्ण 11 आहे. म्हणजे हे किती येणार? 6 येईल. हे संपूर्ण 11 आहे. BF 8.8 हे संपूर्ण 8.8 आहे. आणि विचारलेले आपल्याला DF हे काढायचं, याचं काढायचं. असून कोणी असून द्या. अश्विनी क्षीरसागर असू दे कोणी बघू. पहा आपल्याला काढायचे कोणतं दिले कोणते. आता हे काढायचंय का आपल्याला? याचं काही गरज आहे का? नाही. आपल्याला हे काढायचं. मी एवढंच घेतलं. तुम्ही मला एखादा म्हणला सर हे दिले मी हे काढी आणि मग 8.8 मध्ये हे वजा करेल, चालेल, काय हरकत नाही. आपल्याला विचारलं हे विचारलंय ना, हे काढायचंय ना. मग याच्याशी संबंध जोडा. हे संपूर्ण किती? 11. त्याला हे किती आहे? 6. मग मांडणी काय होईल? 11/6 बरोबर. हे संपूर्ण 8.8 आणि काढायचे कोणतं? DF याला x मान. ओके चालेल का? मला नाही सर मला हे संपूर्ण याला 11ला मी 5 घेतलं, 8.8 ला BD येईल. BD काढल्यानंतर तुम्हाला 8.8 मधलं BD वजा करावं लागेल. डायरेक्ट असं मांडलं. काय मांडली? x बरोबर 6 गुणिले 8.8 भागिले 11. दशांश चिन्ह काढून टाका. एक घर गेलं तर 11 10 गेलं 11 8 88. 6 8 48 भागिले 10 केलं तर 4.8. हे उत्तर डायरेक्ट येणार. बरोबर का? ओके चला पुढे. एका परीक्षेत 150 गुणांचे 2 पेपर असतात. दोन्ही पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान काही टक्के गुण मिळणे गरजेचे. अजयला एका पेपरमध्ये 60% गुण मिळाले, तेव्हा पात्रतेपेक्षा 15 गुण जास्त मिळालेले तो पास झाला. तर दुसऱ्या पेपरमध्ये 10% गुण कमी मिळाले तो अपात्र झाला.
तर दुसऱ्या पेपरला अजयला किती गुण मिळाले असेल. आता पहिल्या पेपरमध्ये 60% गुण मिळाले म्हणजे किती मिळाले ते 150चा पेपर 90 गुण मिळाले. तेव्हा तो काय म्हणला 15 गुण जास्त मिळाले म्हणजे त्याला किती मिळायला पाहिजे 75ला पात्रता आहे. म्हणजे 75 म्हणजे किती टक्के झाले 50% मिळाले तर तुम्ही पात्र होत आहे. आता इथे काय म्हणले 10% गुण कमी मिळाले म्हणजे त्याला 50% मिळायला पाहिजे. किती मिळाले किती 40%. मग 150 ची 40% किती झाले 60. मग त्याला दुसऱ्या पेपरला किती गुण मिळाले असतील 60 गुण. अगदी तोंडी आहे सोडवण्यासारखं समजून घेतलं तर काय अडचणीचं नाही. स्तंभाने पान ब गावातील लसीकरण झालेल्या व लसीकरण न झालेल्या बालकांचे गुणोत्तर किती. आता लस घेतलेले ब गावामध्ये एकूण किती आहेत 600. लसीकरण झालेले लसीकरण न झालेले मग आपल्याला विचारले लसीकरण झालेले अगोदर आहे 400. लसीकरण न झालेले 200. याचं गुणोत्तर काय होईल 2:1. पर्याय क्रमांक 4. चारही गावातील मिळून एकूण किती टक्के बालकांचे लसीकरण झाले आहे. आता इथं प्रत्येक गावातलं संख्या आणि लसीकरण झाले. अ गावामध्ये संख्या किती आहे 800. लसीकरण झालेले 700. ब गावामध्ये एकूण संख्या 600. लसीकरण झालेले बस्ती गावामध्ये एकूण लसीकरण झालेले 650. चला क गावात एकूण लसीकरण झालेले 200 ना. इथं बेरीज 8 14 2500 इकडे किती येते 1950. आपल्याला काय विचारले किती टक्के लसीकरण झाले 2500 ला 1950 तर 100 ला x म्हणजे x बरोबर 100 गुणिले 1950 भागिले 2500. 2 शून्य इकडे घालवा इकडे 1 शून्य घालवा 25 नाही आपले 5 ने घालवा 5 5 25 5 दुने 10 5 ने इथे 39 39 दुने 78% लसीकरण झालेलं आहे. पुढे 23x अधिक 26 बरोबर 3x अधिक 4 चा वर्ग तर x बरोबर किती. आता 3x अधिक 4 चा वर्ग करायला येईल का. चला 3x अधिक 4 चा वर्ग मला सांगा. 3x अधिक 4 चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 9x वर्ग गुणाकाराचा पण 12x गुणे 24x अधिक 4 चा वर्ग 16 बरोबर काय दिले 23x अधिक 26 घेऊन टाकायचे. हे 23x इकडे घ्या 16 तिकडे पाठवू नाही काय करत नाही तिथे आपल्याला इकडेच घेतली पाहिजे सगळे बरोबर 0 करायचे. 9x वर्ग अधिक 24x हे 23x इकडे आले वजा 23x अधिक 16 वजा 26 बरोबर 0. 9x वर्ग याची वजाबाकी केली तर 1x म्हणजे नुसता x मांडा आणि याची वजा केली तर वजा 10 बरोबर 0. आता याचे फॅक्टर पाडायचे ते 9 सह गुणक आहे 9 ने 10 ला गुणलं तर 90 होती. म्हणजे गुणाकार 90 पाहिजे आणि बेरीज त्यांची किती पाहिजे 1 पाहिजे म्हणजे किती 10 आणि 9 चिन्ह अधिक मिळते पाहिजे म्हणजे याला अधिक आहे याला वजा म्हणजे काय होईल 9x वर्ग. आता इथे 10 घेतलं तर कॉमन निघणार पण वजा 9 घेतले वजा 9x पहिल्या कंसात आणि इकडे दुसऱ्या याच्यामध्ये काय होईल 10x वजा 10. आता याच्यात कॉमन निघेल मी इथे 9x याच्यामध्ये कॉमन काय निघेल 9x कॉमन निघाला x वजा 1 त्याच्यात कॉमन 10 काढला इथे x वजा 1च आला पाहिजे. मी याला अधिक 10 घ्यायचे का वजा 10 घ्यायचे अधिक 10 घेतले पाहिजे अधिक 10 घेतले तर 10x आणि याचा मला वजा 10 म्हणजे काय झालं x वजा 1 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 9x अधिक 10 आणि बरोबर 0 आहे. हे वजा 1 x वजा 1 बरोबर 0 हे वजा 1 तिकडे पाठवले अधिक होते x बरोबर काय येणार आहे 1. दुसरं 9x बरोबर 9x
अधिक 10 बरोबर 0 आहे. हे अधिक 10 तिकडे पाठवून दिले वजा होते. 9x बरोबर वजा 10 आणि x बरोबर वजा 10 भागिले 9. हे पर्याय क्रमांक पहा 2 आणि 4. गिरीशला एका एजन्सी कंपनी कामावर हजर झालेल्या दिवशी 200 रुपये मजूर मिळते. गैरहजर असल्यास रोजच्या मिळणाऱ्या मजुरीपेक्षा 50 रुपये जास्त कपात केली जाते. जर 3 मार्चपासून 11 एप्रिलपर्यंत गिरीश कामाची एकूण 7,000 रुपये मजुरी मिळाली असेल तर त्या दरम्यान तो किती दिवस गैरहजर असेल. 3 मार्चपासून 11 एप्रिलपर्यंत दिवस किती झाले? 3 मार्च. लक्ष द्या कसे काउंटिंग करायचे. मार्चचे दिवस किती असतात? मार्चचे 31 दिवस असतात. त्यातनं तो 3 मार्च पासून कामावर होता. म्हणजे किती दिवस नव्हता? 2 दिवस. 1 आणि 2 तारीख. मग हे 2 वजा करा. हे मार्चचे दिवस किती आहे? आणि एप्रिलचे 1 पासून 11 तारखेपर्यंत 11. काउंटिंग असं केलं तर कधी तुमचं चुकणार नाही. ओके. तुम्ही जर 31 मधनं 3 वजा केले तर 28 येणार. चला ते तर बरोबर. 40 दिवस. आता जर तो 40 ते 40 दिवस प्रेझेंट असता तर किती पगार मिळाला असता? 40 गुणिले 200 रुपये रोज म्हणजे 8,000 पगार मिळाला असता. तो गैरहजर राहिला तर काय होतं त्याचं? 200 रुपये पगार मिळतो का? आधी मिळालेल्या पगारात 50 रुपये वजा होतो. एक दिवस गैरहजर राहिला तर नुकसान किती आहे? 200 रुपये अधिक 50 म्हणजे 250 रुपयाचं नुकसान. त्याचं नुकसान झालं किती? 1,000 रुपयाचा पगार त्याला 7,000 मिळाला म्हणजे 1,000चं नुकसान झालं. मग 250 रुपये एका दिवसात होतं तर मग 1,000चं नुकसान व्हायला किती दिवस घ्यायला? 1,000 भागिले 250 केले म्हणजे 4 दिवस तो गैरहजर होता. आणि मग ताळा तुम्हाला करून बघायचा असला तर बघा 40 दिवसाचा आहे त्यातनं 36 दिवस कामावर 36 दुने 72 7,200 पगार झाला. 4 दिवस कामावर आले त्याचे 200 काय मिळणार नाही. 4 दिवसाला एका दिवसाला 50 रुपये मिळाले तर कट होतात. 4 दिवसाचे 200 कट झाले म्हणजे किती पगार मिळणार? 7,000 बरोबर. चला पुढे 2 क्रमवार संख्या 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 323 आहे. त्या 2 विषम संख्येच्या दरम्यान येणारी समसंख्या कोणती? आता इथे पहा क्रमवार विषम संख्याचा गुणाकार हा त्याचा लसावी असतो. मग अशा कोणत्या 2 संख्या आहेत की 323 गुणाकारे? आता इथे काय करायचं पहा. म्हणजे काढलं ठीक आहे हो मान्य आहे. पण इथं त्याच्यामध्ये अधिक 1 केला ना की मधल्या संख्येचा वर्ग आहे. ही क्लुप्ती. 323 अधिक 1 केला 324चं वर्गमूळ काय येतं? 18. म्हणजे ही मधली संख्या म्हणजे लहान संख्या येणार आहे 17. मोठी संख्या 19. त्या 2 विषम संख्या कोणत्या आहे? 17 आणि 19. आपल्याला विचारली मधली संख्या 18. 31/8 ही परिमेय संख्या रेषा दाखवण्यासाठी कोणत्या 2 लगतच्या पूर्णांकाने निश्चित केलेल्या झालेल्या एकक अंतराचे समान 8 भाग करणे पुरेसे आहे. 31/8 दशांश पूर्णांकात केलं तर काय होईल? 31/8 चे 8 त्रिक 24 दशांश राहिली 7/8 म्हणजे इथं 3 आणि पुढे 4 याच्या दरम्यान 8 भाग केलेले पाहिजे. इथं उत्तर काय येईल? पहिला पर्याय 3 व 4 च्या दरम्यान. पुढे चौकोनाचे 4 कोन अनुक्रमे 6 4 3 2 या प्रमाणात आहे. तर त्याच्या समूह कोनाच्या जोड्यातील मापांचा फरक किती? म्हणजे आहे 6x. आता इथे चौकोनाचे 4ही कोन काढावे लागतील. 4ही कोनाची माप काढावी लागतील आणि मग तिथं आपल्याला सोडवायला हा 6x आहे, दुसरा 4x आहे, तिसरा 3x आहे आणि चौथा 2x आहे. याची बेरीज किती असते? 360. म्हणजे 15x बरोबर 360x बरोबर 360 भागिले 15 केले 24. 24 144 आहे, 24 चोक 96 आहे, 24 त्रिक 72 आहे, 24 दुने 48 आहे. काय म्हणले त्याच्या समूह कोणाच्या मापाचा फरक. आता याचा फरक किती? समूह झाले याचा किती मापाचा फरक? 72. आणि याचा समूह कोणाचा फरक किती येणार आहे? 48. याचा समूह कोणाचा फरक किती असेल? 48 आणि 72 मधला किती बेरीज? 120. पर्याय क्रमांक 1.
म्हणजे 72 आणि 48 असं उत्तर पाहिजे होतं. हे समूह कोणाच्या म्हणजे माप काढल्यानंतर दोन्ही याच्यामधला फरक, या समूह कोणातला फरक 72 आणि या समूह कोणाला फरक 48 असं. याचा x वजा y कंसाचा x अधिक y. आता इथे घातांकाचा घातांक म्हणजे काय असतो रे? गुणाकार. आता इथं गुणाकार करायचा आहे फक्त. इथं गुणाकार पण गरज पडत नाही का? बर याचा गुणाकार का नाही करायचा फरक पडत? फॉर्म्युला देखील बर x अधिक y गुणिले याचा y मायनस x y मायनस z y प्लस z गुणिले याचा z मायनस x कंसाचा z प्लस x. आता इथं बेस सारखा घातांकाचा घातांक गुणाकार म्हणजे घातांकाचा गुणाकार होतो x वजा y दुसऱ्या कंसात x अधिक y. आता बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते रे? बेरीज होते. म्हणजे इथं आधी y मायनस z आणि y प्लस z अधिक z मायनस x म्हणजे z प्लस x. पुढं काय करणार? त्याचा गुणाकार केला तर x वर्ग वजा y वर्ग हे केल्यानंतर सोडवले घालवता येणार नाही. इथं या गुणाकार काय होईल? x वर्ग वजा y वर्ग अधिक y वर्ग वजा z वर्ग अधिक z वर्ग वजा x वर्ग. आता इथं कॅन्सल करता येईल. x वर्ग नाही वर्ग गेला y वर्गला y वर्ग गेला z वर्गला z वर्ग काय राहिलं वर? हे तर शून्याला उत्तर वट्टा 1 असतो. पुढे मोहनकडे 4 ग्रोस खेळणी होती. 1 ग्रोस म्हणजे किती रे? भाड्याने म्हणजे 144. त्याने 5760 रुपये ग्रोस याप्रमाणे खरेदी केली. एका ग्रोसला 5760. त्यातील 1.5 डझन खेळणी फुटली. तसे त्याला 500 रुपये वाहतूक खर्च आला. त्याने ती सर्व खेळणी 60 रुपये प्रति नग याप्रमाणे विकली तर त्याला एकूण किती नफा झाला? आता 5760 रुपये ग्रोसने 4 ग्रोसची खरेदी किंमत किती होईल? 5760 गुणिले 4 जी खरेदी किंमत 0 23,040 आधी खरेदी त्याला वाहतुकीचा खर्च यात ऍड करावा लागेल. 23,000 ही खरेदी किंमत त्याची झाली. आता ही खेळणी आणली त्याने 4 ग्रोस म्हणजे किती खेळणी होती रे? 144 चोक 150 चोक 600 वरती 6 6 6 चोक 24 करणे म्हणजे 576. मी 576च्या 576 विकली का? त्यातलं 1.5 डझन फुटली म्हणजे किती फुटली? 18 वजा करून टाका राहिली किती? 558 राहिली. आणि ही 60 558 ही त्याची 60 रुपयांनी विकली म्हणजे ही त्याची विक्रीची किंमत. हा शून्य मांडून टाका. 6 8 43 8 44 6 पंचे 30 आणि 4 34 6 पंचे 30 आणि 3 33,480 रुपये काय आहे त्याची काय? खरेदी वजा केली 23,540 तर काय येणार आहे? किती येतोय? 9,940 रुपये नफा आहे. त्याला पुढे 50वा पहा. या ठिकाणी रेषा दिलेल्या आहेत. या 3 रेषा पॅरलल आहे. या ठिकाणी ही छेदिका एक आहे. ही छेदिका मी पुन्हा मुद्दा पुढे वाढवतो. इथे एक छेदिका आहे ती पुढे वाढवतो. गरज नाहीये पण वाढवतो. तर या ठिकाणी काय दिलेला आहे? हा 65चा दिलेला आहे आणि खालचा 55चा दिलेला. हा 65चा आहे हा 55चा आहे. आणि काढायचा कोणता कोण? x अधिक y ही या कोणाची माप काढायची. अधिक ही काय गरज नाही. हा कोण कितीचा आणि हा कोण कितीचा या दोघांची बेरीज विचारलेली आहे. आता हा 65चा असेल तर हा कितीचा येणार आहे? का? हा 55चा हा कितीचा येणार आहे? 55चा. ओके. आता तुम्हाला 65चा त्याचा रेषेजोडीतला कोण कितीचा येईल? 100 म्हणजे हा कोण किती आला?
112. हा 55चा याचा रेषेकडूनचा कोण किती 112. या दोघांची बेरीज काय होईल 240. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी सत्य विधान ओळखा. त्रिकोणाच्या अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागातच येतो. अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू अंतर्भागातच येतो. पण बाह्यवर्तुळाचा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू आतमध्ये असेलच असं फक्त समभुज त्रिकोणाचा आतमध्ये असतो. काटकोन त्रिकोणाचा कर्णावर असतो. विषमकोन त्रिकोणाचा तर बाहेर. लघुकोन त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या बाजूवर असतो. चुकीचं. लघुकोणाचा कुठं असतो अंतर्भागात. दुसरं चुकीचं. तिसरं विशालकोन त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. आत्ताच सांगितलं कुठं असतो बाहेर असतो. ती चौथं काटकोन त्रिकोणाचा परिकेंद्र कर्णाच्या मध्यबिंदूशी असतो. बरोबर. चला पुढे. सोबतचे पी क्यू आर एस वर्तुळाचे केंद्रबिंदू आहे. सर्व वर्तुळाच्या त्रिज्या समान आहे. पी आर हा चौरसाचा कर्ण आहे. चौरसाची परिमिती 112 तर एकांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता पाणी आकृती समजून घ्या. हे चौरस असे काढले. आकृती बरोबर देईल असं नाही पण समजून घ्या. आता या ठिकाणी चौरस आहे. कसं काढलं पाहिजे हे समजून घ्या. या भागाचं विचारले आपल्याला क्षेत्रफळ कसं इकडे हा कसं काढायचं मला ते सांगा. हा काय दिले इथं चौरस काय दिले चौरसाची परिमिती 112 दिली म्हणजे बाजू किती 28. ओके म्हणजे या 14चा त्रिज्याचं ते वर्तुळ आहे. ओके मला तेच अपेक्षित आहे. तुम्ही मला हे सांगलं गरज नाही त्याची बरं नाही तर गरज राहील सोडून दिलं. ओके ओके म्हणजे इथं पहा संपूर्ण वर्तुळाचं काढायचं. या फक्त संपूर्ण त्रिकोणाचं काढायचं. त्यातनं हे किती 1/8 आहे वर्तुळ आणि हे दोन्ही एकत्र केले तर किती होणार आणि हे म्हणजे किती झालं दोन्ही मिळून अर्ध्या वर्तुळ. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं त्यातनं अर्ध्या वर्तुळाचं वजा केलं की या भागाचं येणार. ओके आलं का लक्षात. म्हणजे हे मला अपेक्षित आहे. तुम्हाला सोडवताना चुकलं मला काय हरकत नाही. सोडवताना चुकलं पण ते कसं काढायचं हे कळलं पाहिजे. आता पहा 14 त्रिज्या म्हणजे कर्ण किती आहे. आपल्याला कर्ण काढायची गरजच नाही. कर्ण कशाला काढायचं. इथे 14 आहे उंची 14 आहे म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ 28 आहे. ही 28 आहे. ओके म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढले 1 मीटर पाया गुणिले उंची म्हणजे 28 गुणिले 28 हे लावले 14 गुणिले 28 किती येते 14 गुणिले 28 तर द्याटी पारदर्शी 14 गुणिले 28 392 हे या त्रिकोणाचा. त्यातनं हे दोन तुकडे म्हणजे पावर्तुळ आणि हा पावर्तुळ म्हणजे अर्ध्या वर्तुळाचं वजा करायचं. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याची त्रिज्या किती आहे 14. मग 14च्या पूर्ण वर्तुळाचं किती येतं 616. मग अर्ध्या वर्तुळाचं किती 308. हे वजा केले की आपल्याला उत्तर येणार आहे 84. हे फक्त या गवलेल्या भागाचं येईल. आलं का लक्षात. चला पुढे. पुढचा प्रश्न पहा. पुढील बहुपदीचे अवयव पहा. काय आहे 15a वर्ग 15a वर्ग वजा 26ab अधिक 7b वर्ग. आता इथे सहगुणक आहे. सहगुणक असतो तेव्हा त्यांनी काय करायचं 15 ने 7 ला गुणायचं. 15 7 105. आता गुणाकार 105 आला पाहिजे. बेरीज किती आली पाहिजे 26. सांगा दोन संख्या 21 5 पाचोदशी बेरीज 26 येते. इथे 21 5 पाचोदशी. आता चिन्हाकडे लक्ष द्या. इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हणजे वजा अधिक आहे वजा 26 झाले म्हणजे इथे वजा इथे वजा याचा गुणाकार अधिक आहे. आणि मग आता याची फोड करताना आता याच्यात कॉमन 15 मध्ये इथं 5 घेतला तर निघतोय. इथे 21 टाकला तरी येतो. इथे 21 घेतला तर याच्यात कॉमन निघेल. इकडे 5 टाकला तर कॉमन निघणार नाही.
मग कॉमन निघायचं म्हटलं तर आपल्याला इकडे 5 लिहूया आणि इकडे 21 टाकू. 15 वर्ग वजा 5 AB वजा 21 AB अधिक 7 B वर्ग. याच्यात कॉमन काढा, याच्यात कॉमन काढा. यात कॉमन काय निघेल? 5A कॉमन निघेल. 15A वर्गला 5A लिहून 3A वजा 5A B ला 5A लिहून B 3A वजा B. इथे पण आपल्याला 3A वजा B आलं पाहिजे. येते का बा? 7A कॉमन काढला नाही, सॉरी 7 फक्त कॉमन काढला, 7B कॉमन काढला. चला आता 7 त्रिक 21 AB होतंय. 7 आणि B 7B वर्ग होते. आता चिन्हाचं लक्ष आपल्याला वजा इथे घेतले आपण. आता इथं वजा 21 AB आल्याचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल? वजा 7B घेतलं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये 3A अधिक 3A वजा B पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येईल? 5A वजा 7B. ते उलट सुलट असू शकतं. अगोदर हे पद मांडलेलं असेल, हे नंतर मांडलं असेल. का कोणता पर्याय आहे? पहिला पर्याय. एका भाज्याला 2x वजा 3 ने भागल्यावर x वर्ग अधिक 2x अधिक 5 भागाकार येतो, तर बाकी 5 होते तर तो भाज्य होतो. तर भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य जागा नाही. भागाकार किती आहे? x वर्ग अधिक 2x अधिक 5 आणि याला भाज्य काय आहे? 2x वजा 3. हा गुणाकार करूया आणि त्याच्यामध्ये अधिक 5 मिळवला की तुम्हाला भाज्य येईल. हे भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. हा गुणाकार करूया. चला 2x ने x वर्गला गुणलं, 2x चा घन याने गुणलं अधिक 4x वर्ग अधिक 10x. आता वजा 3 ने गुणा, वजा 3x वर्ग वजा 6x वजा 15 अधिक 5. सारखी वजा 2x घन हे चला 4x वर्ग वजा 3x वर्ग x वर्ग अधिक 10x वजा 6x अधिक 4x अधिक वजा 15 अधिक 5 वजा 10. उत्तर काय येणार आहे? बघा पर्याय कुठला? पहिला. कुठे तिथं वजा 10? हा वरती सांगताय, वरती. मी खाली 2 3 4 पाहिले. ओके चला पुढे. 4x चा घन वजा 7 ही बहुपदी सहगुणक रूपात कशी लिहितात? पहा कुठे तर प्रश्न येणार म्हणजे तो आला. 4x घन वजा 7 सहगुणक. सहगुणक म्हणजे काय? तर हा इथे सहगुणक 4 आहे. आता इथे पहा दुसरं तिसरं क्यूब लिहिलंय. आता स्क्वेअरचं पण तसंच. मग आता हे सहगुणक आता कसं येत असतं का? 4x चा घन हे पहिलं पद आहे. x वर्गचं पद आहे का? आधी 0x वर्ग. x वर्गला 0 ने x ची काय किंमत आहे? त्याला 0 ने गुणलं उत्तर काय झालं? x वर्गचं पद दिलंय का? नाही. इथे 0 सहगुणक आहे त्याचा. इथे 0x. ओके म्हणजे इथे 0x चा पहिला लिहित नाही पण तो असतो. वजा 7x चा 0. आपल्याला हे सहगुणक घ्यायचे. आता इथे पहा x चा 0 काय येतो? 1 गुणिले 7 वजा 7 आलं का? म्हणजे घाता इथं जर तुम्हाला तिथं जर x नव्हतं हे कुठलं लिहिलं तुम्ही असं फक्त ते आपण लिहित. आता सहगुणक काय? याचा सहगुणक, याचा सहगुणक, याचा सहगुणक, याचा सहगुणक ओके. चला कोणता पर्याय येईल? चला पुढे. 5 इथे त्रिकोणाचा कोण दुभाजक आहे? त्रिकोणाचा या आकृतीवरती लगेच सोडवावे. तुम्हाला या ठिकाणी आकृतीवरती गणित सोडतात. इथं हा 40 चा आहे, हा 60 चा जागीत असणार 80. आता बघा याचा किती असणार आहे? 100. आणि याचा हा काय आहे? हा किती असेल? 50. विचारले का आपल्याला? SRT
किती 50 झालं. 4 मीटर लांब 2.7 मीटर खोल आणि 2 मीटर रुंद खड्ड्यातून निघालेल्या मातीत 24 सेंटीमीटर लांब 20 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच मापाच्या किती विटा आहे? विटाचं घनफळ आणि खड्ड्यातनं काढलेल्या मातीचं घनफळ कसं असणार आहे? सेम. का पाणी टाकल्यावर घनफळ वाढेल? नाही वाढणार. ओके. मग आता ही माप एका परिमाणात करून घ्यायचं. खड्ड्याचं घनफळ काढायला मीटर मध्ये माप आहे, विटाचं सेंटीमीटर. काय करायचं? चला मीटरचं सगळं डायरेक्ट सेंटीमीटर मध्ये घेऊया. चला 400 सेंटीमीटर गुणिले 270 गुणिले 200 भागिले एका मीटरचं 24 20 15 बरोबर 100 जेवढ्या एवढ्या मीटर तयार होतं. चला 24 ने कशाला जाईल? 20 ने घालवायची. तर 20 ने घालून 200 चला 15 ने 12 के 12 बार दोन्ही हे 10 400 गुणिले 5 2000 विटा तयार. काय चुकलं रे? कुठं चुकलं? 400 गुणिले काय तर चुकावलं तुम्ही राव. बघू आपण कुठं चुकलं. तू 12 सांगितलं मग काय आगापणा बोलतोय? चुकवलंय तू. हा 10 घालवला 15 की 15 इथं 12 दिल्या गेलं 12 28 इथं चुकलं होतं आपण. चला 24 साहित्य काढतो 4 ने 100 100 त्रिक 300 300 गुणिले 10 3000 मिनिटं तयार. सोबतच्या पताका ए आणि पताका सी एकरूप नाही. का नाही तर एकरूप? ए आणि सी एकरूप असायला काय पाहिजे होतं? मग इथं बाजू त्याचे एकरूप आहेत का? दोन बाजू आणि त्याच्यामधला कोण एकरूप असायला पाहिजे होता. म्हणजे कोणती कसोटी लागली असती? दोन बाजू मधला कोण? बाकोबा कसोटी लागली. किंवा बाकोबा आहे का तिथं? बाजू पण एकरूप नाही आहेत, कोण पण एकरूप नाहीत. म्हणजे कसे ते एकरूप असतील का? नाही. त्यामुळे उत्तर पाहिजे. त्यामुळे काय येईल? त्या पर्याय क्रमांक 4 त्या एकमेकाशी तंतोतंत जुळत नाही. पुढे 59 पहा काय म्हणलंय? पूजा ए ठिकाणाहून पूर्वेकडे सरळ 8 मीटर चालत गेली. तेथून ती 45 चा कोन करून 8√2 मीटर वायव्येला गेली. तेथून ती 135 चा कोन करून 6 मीटर सरळ पश्चिमेला गेली. तर मूळ ठिकाणाहून ती किती अंतरावर गेली? आता या ठिकाणी गणित अगदी सोपं आहे, फक्त रचना केली पाहिजे. रचना केली तर जमणार. पहा काय म्हणलेलं आहे? ए ठिकाणाहून पूर्वेकडे आपल्याला माहिती आहे पूर्व दिशा इकडे आहे. ए ठिकाणाहून पूर्वेकडे 8 मीटर. बी या ठिकाणी गेली 8 मीटर वर. तिथून 45 चा कोन करून 8√2 वायव्येला गेली. वायव्य होती इकडली 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 हा इपू आ द न प वा म्हणजे इकडे गेली वायव्येला 8√2 हे 8 असेल 8√2. आता नंतर काय केली? इथून ती 105 ते 45 चा कोन करून गेलेली आहे. जिथे लंब टाकला तर हा कितीचा होणार आहे? 45 चा. म्हणजे 95 त्रिकोण जमलं म्हणजे या ठिकाणी हे अंतर पण किती येणार आहे? 8 येणार आहे. आता इकडून तिकडून इकडे वळली पहा. 135 चा कोन करून पश्चिमेला गेली. पश्चिम कोण इकडे इकडे 135 चा कोन करायचा. आता जर असा केला तर किती झाला? म्हणजे 45 म्हणजे सरळ गेली. काय पूर्व पश्चिम इकडे म्हणजे म्हणजे जर असा घेतला इथे असा हा 135 चा आहे. ओके अशी ती
पश्चिमेकडे गेली. किती गेली? 6 मीटर. 6 मीटर पश्चिमेला गेली. तर मूळ ठिकाणावर इथनं ती किती अंतरावर हे विचारलं. हे 8 आहे, हे 6 आहे, म्हणजे किती येणार? 10चा. आकृती काढायला वेळ लागली, सोडवायला नाही वेळ लागला. म्हणजे तो जे आपल्याला करणे इतकं आपण हुशार आहोत तेवढे. 6 8 10 3 4 5 एकूण आहे. पुढे जास्ताच्या एका आयताकृती पत्र्याची लांबी 6.6 मीटर, रुंदी 3.3 मीटर. या पत्र्यापासून 7 सेंटीमीटर व्यासाच्या 33 सेंटीमीटर लांबीच्या जास्त्यात किती नळ्या तयार करता येतील? म्हणजे काय करावं लागेल? पत्र्याचं क्षेत्रफळ आणि नळ्याचं वक्र पृष्ठफळ सारखं असणार. पत्र्याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आता हे मीटरमध्ये नळ्या करायच्या सेंटीमीटरमध्ये. मग मला पहिल्यांदा नळ्या म्हणजे कोणता आकार आहे? वृत्ताची दिशे वक्र पृष्ठफळाचं काय सूत्र आहे? 2πr. 2πr म्हणजे पाय डी किंवा 2πr ने काय होतं? व्यास परिघेत गुणिले h. म्हणजे वक्रपृष्ठाचं 2πr गुणिले h. किती नळ्या होती माहिती आहे? x नळ्या बरोबर पत्र्याचं लांबी गुणिले रुंदी b. आता ही सगळी सेंटीमीटर मध्ये करून घ्यायची माप. चला इकडे किमती भरूया. सोडवायचं नाही फक्त. पत्र्याची 6.6 मीटर म्हणजे 660 गुणिले 330. इथे 2 गुणिले पायाची किंमत 22/7. आर किती आहे? नळीची 7 सेंटीमीटर व्यास आहे, म्हणजे किती येणार? 2πr स्क्वेअर नाही होत. 2πr. h किती आहे? नळीची लांबी 33 गुणिले x आहे. x ला मोकळा करू, सगळं तू पाठवते. x बरोबर सांगा 660 गुणिले 330 गुणिले 7 भागिले 2 22 3.5 33. दशम चिन्ह काढून टाकू, 1 0 देऊन टाकू. कुठे काढू की अगोदर दशम चिन्ह तर काढून टाकलं. 33 ला घालवले 33 वरती 10. चला 22 22 त्रिक 66 0 आला. 35 35 गुणिले 70 आले. या 2 ला 2 गेले. 30 गुणिले 10 300 नळ्या होते. एका दुकानाने एका वस्तूची किंमत 200 वरून 100% वाढवली. त्यामुळे वस्तूची मागणी 5% कमी झाली. एकूण विक्री किती टक्के कमी झाली अथवा वाढली? आता एका वस्तूची किंमत 200 वरून 100% वाढवली. आपण अगोदर किती विक्री होती त्याची? 200 रुपयाच्या वस्तूची 100 वस्तू खपत ही किंमत आहे. आणि 100 वस्तू खपत होत्या. खप रोजचा गाळला किती होता? 20,000 गाळला. किंमत वाढवली 200 100% म्हणजे किती झाली? 400. खप किती झाला? 5% कमी झाली म्हणजे 75 झाली. म्हणजे किती होईल? 38,000. म्हणजे वाढली विक्री का कमी झाली? कितीला वाढली? 18,000 आहे. म्हणजे 20,000 ला 18,000 वाढली तर 100ला x मांडणी सांगा. x बरोबर 100 गुणिले 18,000 भागिले 20,000. आलो 4 0 3 4 गेले. 92 18 90% काय झाली? वाढ झाली. पुढे 65 व पान. म्हणून रांगोळी काढताना एका रांगोळी जेवढे टिपके काढले तेवढ्याच ओळी काढून सर्व टिपके जोडले व चौरस तयार केले. प्रत्येक चौरसाचे एक वर्तुळ काढले तर सोडून किती वर्तुळ काढली? आता पाय या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हणजे आपण समजा एक चौकोन 4 टिपके आणि एक वर्तुळ होणार. बरोबर. वर्ग संख्या म्हणजे सुरुवातीला जेवढे टिपके काढणार आहे पहिलीची वर्ग संख्या सांगितली, आधीची वर्ग संख्या असणार. त्यामुळे तिथे वर्ग संख्या नाही पर्याय फक्त पाय म्हणजे वर्ग संख्येला वर्ग संख्या. इथे 4 टिपके काढले एक वर्तुळ. पुन्हा आता 2 वर्तुळ काढता तर 4 टिपके काढले तर एक वर्तुळ तयार होणार आहे. म्हणजे ही कशी आहे? वर्ग संख्या आहे. 4 पण टिपके वर्ग संख्या आहे. आता जेवढे टिपके म्हणजे आता इथे 4 चे 16 घ्यावे लागतील टिपके. 16 टिपके
नाही सांगितलं. 3-3चे घेतले तर आपल्याला काय होते? 3-3चे टिपके घेतले आपण. 3च्या म्हणजे इथे किती होणार आहे? 4. 3-3 टिपके घेतले, 9 टिपके घेतले तर 4 वर्तुळ होते. आता अजून एक वाढवला, 4 घेतले तर 16 टिपके झाले, 9 वर्तुळ. म्हणजे काय होते? 4 टिपके, त्याच्या अगोदरची वर्ग संख्या 1 होते. 4 चे वर 3 टिपके काढले, 9 वर्तुळ, 9 टिपके काढले, वर्तुळ 4 तयार होतात. म्हणजे 9 वर्ग संख्या 4, 9 वर्ग संख्या 4 वर्ग संख्या. नंतर 9चे 4 गेले 16, वर्तुळ येणार 9, म्हणजे अगोदर येते. मग 25 घेतले तर 16, म्हणजे 5-5चे 5 लाईनी काढल्या, 25 टिपके होतील, वर्तुळ 16 येते. म्हणजे वर्तुळाची संख्या वर्गामध्ये येते, फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये येते. म्हणजे गणित नुसतं वाचून तर्काने जाणून सोडवणं हे देखील आवश्यक. इथं कॅल्क्युलेशन करून सोडवणं गरजेचं नाही. पुढे पहा, समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये रेखांकित भागाचं क्षेत्रफळ सांगा. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती येत आहे? काय सूत्र वापरलं? पाया गुणिले उंची. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. बेरीज किती? 28 किती बेरीज? त्याला 30 आणि दुसरी खालची किती आहे? 28, 36 आणि 12 48. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. लंबांतर किती आहे? 14. ही बेरीज किती येते? 1/2 78 14. किती येते गुणाकार सांगा? किती आलं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ? 546. त्यातनं अर्ध्या वर्तुळाचं कमी करायचं. 14 त्रिज्येचं पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 येतं ना. अर्ध्याचं किती? 308. वजा केले तर किती येते उत्तर? 238. पर्याय क्रमांक 1. 7 सेंटीमीटर लांब, 4 सेंटीमीटर रुंद, 3 सेंटीमीटर उंचीच्या 4 साबणवाड्या एकावर ठेवून एका मोठ्या खोक्यात पॅक करण्यासाठी म्हणजे कोणते खोके योग्य ठरेल? 4 वाड्या ठेवल्या, उंची वाढणार आहे फक्त. ही लांबी 7 आहे, 7च राहणार आहे. रुंदी 4 आहे, 4च राहणार आहे. म्हणजे 7 4 आणि उंची किती आहे? 3 सेंटीमीटरच्या 4 ठेवल्या तर 3 × 12. आणि याच्या कंप्लीट मापाचं चालेल का रे? नाही, थोडंसं लांबलं पाहिजे. मग इथं मीटर मध्ये सांगितलं तर 0.07 गुणिले 0.04 गुणिले 0.12 कुठला येईल? आता इथं थोडंसं वाढतं घेतलं पाहिजे म्हणून 8 सेंटीमीटर गुणिले 5 गुणिले 13 चौथा पर्याय येईल. चला पुढे. एका पेटी 3.5 डझन आंबे बसतात. रमेशने अशा 800 पेट्या बाजारात पाठवल्या. आंब्याची किंमत 120 रुपये डझन. काय आडत द्यावी लागली तेव्हा त्याला 3,22,560 रुपये मिळाले. तर दलालाला किती टक्के आडत दिली? आता एका पेटीची किंमत किती होते? 3.5 डझन आहे, 120 रुपये डझन आहे, 3 डझन आहे, 360 आणि 60 420 रुपये एका पेटीची किंमत. अशा किती पेट्या पाठवल्या? 800 पेट्या. म्हणजे गुणिले 800 केले तर त्याला मिळायला किती पाहिजे? 308 दिले 1660 32 आणि 33 3,36,000 मिळायला पाहिजे. त्याला मिळाले किती? 3,22,560. म्हणजे किती आडत गेली त्याची? 10 × 6 = 4 10 × 6 = 4 3. म्हणजे 3,36,000 रुपयाला 3,440 तर 100 रुपयाला x. x बरोबर 100 गुणिले 3,440 भागिले 3,36,000. 3 शून्य घालवा, 2 आणि 3 भागला सांगा. कशाने भाग जातोय? 336 चोक. हा? 336 चोक म्हणजे 4 दलाली किती गेली? 4% गेली. चला 1.8 मीटर लांब असणारा व 0.9 मीटर व्यास असणारा रोड रोलर एका फेरीत किती जमीन लागली? आता पायची किंमत 3.1 घ्यायची. रोड रोलरचं वक्र पृष्ठफळ काढायचंय. लांबी गुणिले वक्र पृष्ठफळ 2πr आणि h उंची पण घ्यावी लागेल. म्हणजे एका वक्र पृष्ठफळ किती येते? वक्र पृष्ठफळ काढले कोणी? किती आले?
2543.4 हे वक्र पृष्ठफळ नाही, डायरेक्ट उत्तर आहे 500 फेऱ्यातलं. एक वक्र पृष्ठफळ किती आलं होतं मला ते विचारायचंय. वरचं किती आलंय त्याला गुणिले 500 केल्यानंतर येणार आहे. गुणिले 500 केल्यानंतर 2543.4 येते. वक्र पृष्ठफळ किती आलं काढलंय का? नंबर टाकून कशासाठी सांगतो आम्ही तुम्हाला, विचारणारे पटकन येईल ना. पुढे एक्स वाय झेड या 3 संख्या प्रमाणामध्ये एक्स बरोबर ए प्लस बी, झेड बरोबर ए मायनस बी असल्यास वायची किंमत किती. आता जेव्हा एक्स वाय झेड 3 संख्या प्रमाणामध्ये असतात तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार बरोबर आपल्या संख्येचा वर्ग. पहिली संख्या ए प्लस बी आणि वायची किंमत ए मायनस बी, याचा गुणाकार केला तर ए वर्ग वजा बी वर्ग आणि याचं वर्गमूळ म्हणजे वायची किंमत येणार. याचं वर्गमूळ निघत नाही. तर पर्याय क्रमांक 3. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप 90 अंश असेल तर त्याच्या दुरस्थ आंतरकोन एकरूप असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा. म्हणजे तुम्ही काढा एक त्रिकोण बाबा, या ठिकाणी हा बाह्य कोन 90चा आहे म्हणजे याचे दुरस्थ आंतरकोनाची बेरीज 45 येणार आहे. 90 आंतरकोनाची बेरीज असते म्हणजे आपण कसल्या प्रकारचा येईल समद्विभुज काढतो त्रिकोण. पर्याय क्रमांक 2. चला 0.01 चा क्यूब रूट 0.1. ओके. गुणिले 27 चा वर्ग, 27 चं वर्गमूळ घनमूळ काय येतं 3 चा वर्ग 9 आणि छेदामध्ये 64 चं घनमूळ 4, 4 चा वर्ग 16. चला पुढे 0.9 चा वर्गमूळ काय येईल 0.3 डिवायडेड बाय वरच्या पण डायरेक्ट किती बनल्या 4/9 गुणिले 3 गुणिले 216 चं घनमूळ 6, 81 चं चौथं मूळ 3, 3 चा घन 27 आणि 16 चं चौथं मूळ 2, 2 चा घन 8. आता भागिले म्हणजे उलटून गुणिले करून टाका. 0.1 गुणिले 9/16 गुणिले 0.3 गुणिले हे 9/4 गुणिले हे 1/3 गुणिले हे 1/7 गुणिले 8/27. चला काय येते सोडवल्या. इथे एक दशमचिन्ह काढून टाकले, इथे 10 होईल, इथे 10 होईल, दशमचिन्ह काढून टाकले. चला भाग घालवा. 8 × 8 8 × 16 9 × 9 9 × 27 3 × 3 ला 3 गेले 3 × 7 3 × 9 कुठं 3 आहे कुठे हा 3 ला 3 गेला. तर अंशाचं काय आलं 1 छेदाचं तर तुम्ही 20 20 200 200 चौक 800 800 ने 1600 1/1600 म्हणजे काय होईल 5 चा चौथा घात गुणिले 10 चा वजा चौथा 5 चा चौथा घात याचं उत्तर काय येते 1/8 म्हणजे 1/25 असतं. म्हणजे इथं काय येतं उत्तर दशमचिन्हामध्ये काढलं तर 0.0625 हे उत्तर येणार. आणि मग हे 5 चा चौथा घात आणि भागिले इथे 4 घन घालवायचे 10 चा चौथा घात वजा चौथा पर्याय क्रमांक 4 येणार. एका समभुज त्रिकोणाची उंची 18 मीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती. समभुज त्रिकोण आहे त्याची उंची 18 दिलेली आहे. तर इथं काय आहे सूत्र समभुज चौकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर √3. काय सूत्र समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ उंची केवळ दिलेली आहे. आपण पायात नाही दिलेलं माहिती ना. उद्याच्याला बघा ते चर्चा करू उद्याच्याला. आत्ता वेळ नाही 6 वाजून गेले 9:32. सोबतच्या आकृतीमध्ये आपण त्या धड्यामध्ये शिकलोय ना समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर √3/4 गुणिले बाजू नाही ना इथं काढावी लागेल बाजू. हे समभुज त्रिकोणचा आपण चा असणार आहे 60 60 चा आहे
30 60 90 त्रिकोण लागेल इथे 30 60 90 हे 30 आहे हा 60 चा आहे आणि हे 60च्या समोरची बाजू 18 दिली असेल तर या दोघांची या दोन्ही दुप्पट आहे 3x ही 2x आहे किती 18 दिली हो उंची 18 दिली मला पाल उद्याच्याला बघून सांगा उद्याच्याला घेतो प्रश्न सोबतच्या आकृतीत AF बरोबर अर्धवर्तुळ दिले इकडे अर्धवर्तुळ दिलेलं नाही इकडे नाही दिलेलं मागवरचं क्षेत्रफळ कसं काढाल हे 10 दिलेलं आहे हे 17 दिलेलं आहे मध्ये किती 8 8 15 17 म्हणजे इथे खालची किती आहे 15 15 8 6 10 8 6 10 म्हणजे बाजू 21 येणार आहे म्हणजे क्षेत्रफळ काढायचं म्हटल्यावरती ही उंची ही इथं दिलेली आहे किती दिली बीडी बरोबर 14 दिली ओके 21 गुणिले 14 केलं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती येतंय 14चा चौकोनाचं 1 त्रिकोण पाय 21 गुणिले उंची 8 आणि त्रिकोणाचे आणि वर्तुळाचं अर्धवर्तुळ आहे 14चा वर्तुळ आहे पूर्ण वर्तुळाचं किती येतं 616 पूर्ण वर्तुळाचं किती येतं 14चा असलं 616 मग अर्ध्या वर्तुळाचं किती 308 याचं किती येते 14 1 14 14 28 आणि 1 29 बोला की म्हणजे पटकन उरकला की सोडून घेत पेपर टायमिंग झालंय इथे किती 21 चौक 84 उत्तर किती येईल सगळं पुढे हे घड्याळ दर 3 मिनिटांनी 2 सेकंद मागे पडते तर एका दिवसात किती वेळ मागे पडते दिवसाची मिनिटं किती होतात 3 मिनिटाला 2 सेकंद दिवसाचे 1440 मिनिटाला किती x बरोबर 1440 गुणिले 2 भागिले 3 3 चौक 12 3 8 24 960 सेकंद म्हणजे 3 मिनिटं केली तर 16 मिनिटं मागे पुढे पण 2 नोंदवायचे 16 मिनिटं आणि 960 सेकंद दुसरा तिसरा याची सरासरी किती आता पहा त्याची बेरीज करा आणि त्याची सरासरी काढा एक किती येईल बेरीज 1/10 1/10 चा वर्ग म्हणजे 100 1/10 चा वर्ग म्हणजे 1000 आणि 1/10 चा चौथा म्हणजे 10 होती 400 याची बेरीज केली तर 1.111 ही बेरीज येईल त्याची ओके भागिले किती 5 भागिले 5 करा 0.2 किती वेळा 5 वेळा चला पुढे 2 रेषीय जोडीतील कोणाचे गुणोत्तर 26 19 रेषीय जोडीतले 19 म्हणला हा 26 याची बेरीज किती असते 180 म्हणजे 45x बरोबर 180 x बरोबर 40 म्हणजे 79 चा आहे आणि 104 चा हा कोण आहे तर त्याच्या मोठ्या कोणाच्या मोठा 104 चा तर संलग्न लहान 76 चा संख्या रेषेचे निरीक्षण करा आता इथे पहा 0 आणि 1 किती भाग केले 0 पासून u पर्यंत 1 2 3 4 5 6 भाग केले एका भागाची किंमत किती येणार आहे 1/6 आता इथे मला g पासून a पर्यंत किती भाग आहेत सांगा किती आहेत g पासून a पर्यंत g पासून a पर्यंत 6 म्हणजे 6/6 होईल आणि sx 5 आहे आणि 5/6 होईल हे 11/6 होईल आणि त्यातनं वजा करायचे pw 7/6 म्हणजे 11 ते 6 गेले 4/6 संक्षिप्त करून दिलं 2/3 आहे का पर्यायामध्ये आहे ओके आपला एक प्रश्न राहिला तेवढा तुम्हाला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर उंची दिली असेल तर त्यावर कसं काढायचं एवढंच आपलं राहिलेलं ओके धन्यवाद